नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, जिल्हा परिषदेचा हळूहळू एका पदांचा निकाल लागण्यास सुरुवात होत आहे आणि त्यानंतर आता पुढची प्रक्रिया सुरू झाली आहे, ते म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे वेळापत्रक आता प्रत्येक झेडपी प्रसिद्ध करत आहे. तर मित्रांनो, जळगाव झेडपीने आपलं 3 पदांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक प्रसिद्ध केलं होतं. त्यानंतर आता कोल्हापूर झेडपीने पण आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. इथे उमेदवाराचं नाव असणार आहे प्रतीच्या ठिकाणी. त्यानंतर बैठक क्रमांक असणार आहे आणि त्यांनी विषय इथे असं म्हणलं आहे की कागदपत्रे पडताळणीकरिता दिनांक 20/2/2024 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उपस्थित राहण्याबाबत वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. आणि हे वेळापत्रक आहे ते कोल्हापूर झेडपीचे आहे. त्यानंतर उमेदवारांना जे सूचना आहेत आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कोणती प्रक्रिया आहे त्यांनी इथे माहिती दिली आहे. तर उमेदवारांना मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणीकरिता 20/2/2024 रोजी सकाळी 11 वाजता उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे. माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती कोल्हापूर यांच्या मान्यतेने उमेदवारांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तसेच जाहिरातीत नमूद आवश्यक कागदपत्रे त्यांची एक प्रत साक्षांकित सह दिनांक 20/2/2024 रोजी सकाळी 11 वाजता वित्त विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर येथे न चुकता उपस्थित राहावे असे त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, मूळ शैक्षणिक कागदपत्रे आणि जाहिरातीमध्ये जे नमूद केले होते डॉक्युमेंट, ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे आहेत आणि एक प्रत साक्षांकित त्यावरती सही असली पाहिजे. जे उमेदवार कागदपत्रे दस्तऐवज पडताळणीकरिता गैरहजर असतील त्यांची निवड प्रक्रियेसंबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची नोंद घेण्यात यावी असे त्यांनी सांगितलेले आहे. जिल्हा परिषद भरतीसाठी कोणते आवश्यक कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे असणार आहेत ते आपण पाहूयात. तर मित्रांनो, संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रिंट आउट तसेच परीक्षा फी जमा केल्याचा पुरावा तुम्हाला न्यायचा आहे. त्याचबरोबर अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र न्यायचं आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेचा पुरावा तुम्हाला न्यायचा आहे. त्यानंतर वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा, राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, हे 7 डॉक्युमेंट. त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र अर्ज सादर करण्याच्या दिनांकास वैध असणारे. त्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, महाराष्ट्र राज्य आदिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावांमधील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याच्या विहित नमुन्यातील दाखला, विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबांचे प्रतिज्ञापन, पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र, MSCIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र, टंकलेखन प्रमाणपत्र, लघुलेखन प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, नावातील बदलाबाबत प्रमाणपत्र, शासन राजपत्र लागू असल्यास त्याबाबतचा पुरावा, छायाचित्र ओळख पुरावा, आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड, राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक ओळखपत्र, पारपत्र किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे खातेपुस्तक. तर मित्रांनो, जे पद आहे त्या पदानुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथे दस्तऐवज तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस न्यायचे आहेत. तर मित्रांनो, हे जे पद आहे वरिष्ठ सहाय्यक लेखा, हे सिनियर असिस्टंट अकाउंटचं पद आहे. यासाठी तुम्हाला इथे जे डॉक्युमेंट आवश्यक आहेत ते न्यायचे आहेत. तर मी जे डॉक्युमेंट जिल्हा परिषद भरतीसाठी आवश्यक आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहे. मित्रांनो, ही माहिती होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळापत्रकबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.